घरात असा एक पदार्थ असतो जो चवीलाही मस्त आणि आरोग्यासाठीही तितकाच उत्तम असतो, तो म्हणजे आपला काबुली चना. आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने अशी रेसिपी दाखवणार आहे की एकदा करून पाहिली तर पुन्हा पुन्हा तुम्ही बनवाल. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. सर्वप्रथम रात्रीभर भिजवलेले काबुली चणे कुकरमध्ये होऊ देऊ आणि मस्त छानपैकी शिजवून घेऊया. कुकरमध्ये चणे आपल्याला लावून घ्यायचे आहे. इथे आपल्याला ओव्हर कुक चणे हे करायचे नाही. हे टीप इथे आपल्याला लक्षात घ्यायचे आहे. चणे हे छान वेगवेगळे आणि मोकळे आपल्याला दिसायला हवे, त्यासाठी आपल्याला याच्या 2 शिट्या काढून घ्यायच्या आहे, तेही जास्त कुक न होऊ देता. आता इथे सर्वप्रथम आपण सर्व तयारी करून घेऊया. त्यामध्ये आपल्याला जास्त काही मसाले किंवा पेस्ट वापरायची नाही, तरीही चव ही उत्तम यायला हवी, यासाठी आपण सर्व हे प्रयत्न करणार आहोत. तर इथे आपण तेल गरम करून घेतलं, तेजपान टाकून घेऊया आणि त्यानंतर इथे लाल मिरच्यासुद्धा टाकून घेऊया. तेलामध्ये तेजपानचा फ्लेवर स्वाद छान असा यायला हवा. त्यानंतर कांदा टाकायचा आणि व्यवस्थित याला होऊ द्यायचं. लाल होऊ द्यायचं म्हणजे काय होतं की कांद्यामध्ये पाण्याचा अंश अजिबात राहत नाही. आता लसूण आणि अद्रकची पेस्ट इथे मी करून घेतली होती, ते सुद्धा इथे टाकून घेतलेली आहे. त्यानंतर इथे खोबऱ्याची पेस्टसुद्धा आपल्याला टाकायची आहे. त्या अगोदर इथे आपण मीठ टाकून घेऊया. खोबरं हे छान भाजून घ्यायचं आणि मिक्सरला वाटून घ्यायचं. थोडीच इथे आपण टाकूया. बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व होऊ द्यायचं आहे. व्यवस्थित सर्व तेल सुटल्यानंतरच इथे आपल्याला कोरडे मसाले टाकायचे आहेत. त्या अगोदर आपण कुकर थंड झालेला आहे बघून घेऊ. या पद्धतीने बघा आपले चणे छान झालेले आहेत. जास्त ओव्हर कुक आपण इथे केलेले नाही. बघा, चणे हे छान व्यवस्थित झालेले आहे. आता फोडणीमध्ये पुन्हा याचा एक आपल्याला उकळी आल्यानंतर चणे हे व्यवस्थित होतात. चवीनुसार इथे मसाले टाकलेले आहेत. हळद, तिखट, धना पावडर, जिरा पावडर आणि इथे मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे तुम्ही चना मसालासुद्धा टाकू शकता. त्याने हे खूप छान चव येते आणि रंगही एकदम छान येतो, कारण की त्यामध्ये बेडगी मिरचीचे सुद्धा प्रमाण असते. तर माझ्या इथं तिखटचा कलरच छान असल्यामुळे मी त्यामध्येच बेडगी मिरची टाकलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण आता इथे चणे टाकून घेऊया. त्यामुळेच रंग आपला एकदम छान येईल. तिखट हे चांगलंच लाल आहे. तर बघा, आता या पद्धतीने छान परतवून घ्यायचं आणि चण्यांमध्ये छान मसाल्यांचा फ्लेवर यावा यासाठी थोड्या वेळ आपण झाकून ठेवूया. यामुळे काय होतं की पाणी न टाकता शिजवल्यामुळे चव हे खूप उत्तम येते आणि आपले चणे हे खूप छान होतात. इथे मी कुठेही जास्त तामझाम न करता एकदम कमी वेळामध्ये आपले चणे तयार होतात. थोडं पाणी बाजूला मी गरम करून ठेवलेलं होतं, ते सुद्धा आपण टाकून घेऊया. शक्यतोवर गरम पाण्याचाच वापर करायचा भाज्या करताना, यामुळे भाजीला खूप छान चव येते. तुम्ही ट्राय करून बघा. थंड पाणी भाज्यांमध्ये वापरायचं नाही. ज्या काही आपण रस्स्याच्या भाज्या करतो त्या तुम्ही त्या ताटावरही पाणी ठेवू शकता किंवा बाजूलाही ठेवू शकता, पण ते वरचं सर्व खराब होतं, त्यामुळे मी बाजूला पाणी ठेवलं. तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी उकळी आलेली आहे आणि आपले चणे एकदम छान झालेले आहे. टेस्टी चणे आपले तयार आहेत. याबरोबर मी एक पोळीसुद्धा इथे बाजूला बनवून घेतलेली आहे. मला मुलीचा टिफिन द्यायचा होता, त्यासाठी मी सकाळच्या गडबडीमध्ये पटकन असे चणे बनवले. रात्री भिजू घालायचे आणि सकाळी अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आणि कमी वेळात तयार झालेली रेसिपी आहे आणि चणे तर आपण नेहमीच बनवतो. तर या पद्धतीचे आवडले असतील तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि फॉलो करा. थँक्यू.